मुझे लगता नहीं कि आगे ये चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री होंगे। नमस्कार, मी आशिष जाधव, लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे। शरद पवार जेव्हा भविष्यवाणी करतात तेव्हा त्याला काहीतरी आधार असतो। तो आधार असा असतो की त्यांना परिस्थितीची जाणीवही होते, त्याच वेळी नेमका वेध सुद्धा भविष्यातल्या परिस्थितीचा घेता येतो, कारण त्यांचा अनुभवच इतका दांडगा आहे की 50 वर्षांहून अधिक काळ ते भारताच्या संसदीय प्रणालीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत। सरपंचापासून तर अगदी राज्यसभेच्या खासदारापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे। सर्व निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा निवडणुकांचा जो अनुभव आहे तो सुद्धा दांडगा आहे। काल त्यांनी भविष्यवाणी केली, ते असं म्हणाले की आगामी लोकसभा निवडणूक जी होईल ती अटीतटीची होईल, त्यातून जी 17वी लोकसभा अस्तित्वात येईल ती त्रिशंकू असेल। जरी भाजप हा क्रमांक 1 चा पक्ष बनला तरी सुद्धा सरकार बनवण्यासाठी इतरांचा पाठिंबा लागेल, आणि जे इतर भाजपला सरकारसाठी पाठिंबा देतील ते साहजिकच नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी नकार देतील, आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं पुन्हा पंतप्रधान बनण्याचं स्वप्न जे आहे ते भंग पावू शकतो। ही भविष्यवाणी झाली। राष्ट्रीय वर्तमानपत्रांमधून त्यांची भविष्यवाणी बातमीच्या रूपात छापून आली, आणि त्यानंतर एकच खळबळ माजली आहे। दिल्लीच्या वर्तुळात पुन्हा आकडेमोड सुरू झाली, गोळाबेरीज सुरू झाली। जर का 2014 ची जी निवडणूक होती ती मोदींनी एक हाती जिंकली होती, मी नेहमी म्हणतो की पहिल्यांदा असं भारताच्या निवडणुकांच्या राजकारणात झालं की दिल्लीच्या वर्तुळाबाहेरचा माणूस निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान पदावर दावा ठोकून अहमदाबादकडून दिल्लीकडे कूच करून गेला आणि त्यांनी दिल्ली काबीज केली। नरेंद्र मोदी यांनी ती किमया साध्य केली। एवढंच नाही तर अनेक दशकांनंतर पहिल्यांदा एका पक्षाचं सरकार आलं। बहुमताचा आकडा जो 272 चा आहे त्यापेक्षा 10 जागा भाजपला जास्त मिळाल्या। एनडीएचं सरकार हे भक्कम बहुमताचं सरकार होतं, त्यात 282 जागा ह्या एकट्या भाजपच्या होत्या। पण आता परिस्थिती बदलली आहे, मोदी लाट दिसत नाहीये। पुलवामा हल्ला, बालाकोटचा स्ट्राइक, अभिनंदनजी घरवापसी, राष्ट्रीय सुरक्षा असे जे मुद्दे आहेत ते क्षणिक आहेत का? त्यावरून राष्ट्रवाद जागा होतो का? झालाच तर तो मतांमध्ये परावर्तित होतो का? अशा प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी आहेत। पण भारताचा इतिहास असा राहिला आहे की निवडणुका ह्या रियल इश्यूजवर म्हणजे खऱ्या मुद्द्यांवरच लढल्या जातात। सडक, बिजली, पाणी हे मुद्दे प्रामुख्याने निवडणुकीत आघाडीवरती असतात। त्याचबरोबर सध्या रोजगार निर्मिती किंवा बेरोजगारीचा मुद्दा असेल, महागाईचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा रोष असेल, असे जे मुद्दे आहेत ते प्रादेशिक पक्षांना संजीवनी मिळवून देतील का? त्या स्थानिक परिस्थितीनुसार तिथले निकाल लागतील का? आणि याचाच अंदाज कदाचित शरद पवारांना आलाय का? म्हणूनच त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे। यावर आपल्याला चर्चा करायची आहे। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये संजय लाखे पाटील आहेत, काँग्रेसचे नेते। एक वेळ अशी होती की संजय लाखे पाटील हे काँग्रेस मुख्यालयामध्ये त्यांचं एक प्रस्थ होतं। त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्याताई चव्हाण आहेत। तसंच आपल्यासोबत नागपूरहून भाजपचे आमदार प्रवक्ते गिरीश व्यास आहेत। तसंच आपल्यासोबत लखनौहून अखिलेश यादव यांचे अगदी निकटचे सहकारी समाजवादी पार्टीच्या छात्र संघाचे अध्यक्ष दिग्विजय सिंग देव सुद्धा आहेत। याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे सुद्धा आहेत। मी चर्चा सुरू करण्यापूर्वी शरद पवार काल नेमकं काय म्हणाले त्यांची भविष्यवाणी तुम्हाला दाखवणार आहे। जहाँ तक मेरा असेसमेंट है, मुझे थोड़ी बहुत जो राजनीति समझती है इसके मुताबिक मुझे लगता नहीं
कि आगे ये चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री होगी। भारतीय जनता पार्टी को क्लियर मेजोरिटी नहीं मिलेगी, उनको सीट कम मिलेगी, सिंगल लार्जेस्ट पार्टी हो सकती है, और सिंगल लार्जेस्ट पार्टी होकर वो चाहे वो प्रधानमंत्री हो नहीं सकता, उनको दूसरों की मदद लेनी पड़ेगी, और दूसरी की जब मदद लेने की नौबत आएगी तब लोग नया प्रधानमंत्री के खोज में रहेंगे। शरद पवार हे चाणाक्ष राजकारणी आहेत, त्यांना माहिती आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठा पक्ष जरी एखादा पक्ष झाला आणि त्याला जर का त्याच्या मनाप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत तर स्वतःचं सरकार तर सोडा, इतरांना पाठिंबा देण्याची वेळ येते। काँग्रेसमध्ये ते असताना त्यांना तशी ती आठवण बऱ्यापैकी आहे, म्हणून ते कदाचित सांगत असतील की त्रिशंकू लोकसभा होऊ शकते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील का याविषयी त्यांना शंका वाटते। किंबहुना तर ते असं म्हणतायत की मला वाटतं ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत। याचा अर्थ काय काढायचा यावरच आपल्याला चर्चा करायची आहे। मी सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आमदार विद्याताई चव्हाण यांच्याकडे जाणार आहे। विद्याताई, शरद पवार बोलतात तसं होतच असं नाही हे अलीकडे दिसलेलं आहे, पण तरी सुद्धा ही शरद पवारांची भविष्यवाणी आहे असा दावा जर का तुम्ही केला तर मग तो दावा कशाच्या आधारावरती तुम्ही करताय? नाही, मला असं वाटतं पवार साहेबांनी सगळं स्पष्टीकरण अगदी व्यवस्थित केलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा काही सांगायची गरज नाही। परंतु तुम्ही त्याला जे भविष्यवाणी म्हणतायत तो भविष्यवाणी हा शब्द चुकीचा आहे। त्याच्याऐवजी त्यांनी अंदाज जो व्यक्त केलेला आहे तर तो खरा होण्याची शक्यता आहे, कारण राजकीय परिस्थिती, राजकीय जे वातावरण आहे, कारण आम्ही आता स्वतः 25-30 वर्ष राजकारणात आहे, मी सुद्धा अंदाज बांधू शकते। तर पवार साहेबांचा अनुभव माझ्यापेक्षा खूपच दांडगा आहे आणि त्यांना तो राजकारणातला अनुभव जो आहे ह्याच्यावरती त्यांनी अनालिसिस करून हे सांगितलेलं आहे। आणि हे आता तर निश्चितच आहे ना की मोदींची जी 2013-14 मध्ये जी लाट होती ती लाट आता पूर्णपणे ओसरलेली आहे आणि त्यांनी जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता त्यांना करता आलेली नाहीये। त्यामुळे पुन्हा 282 सीट्स मिळणं भाजपला कठीण आहे आणि जेव्हा 282 सीट्स मिळणार नाही आणि तुमचे पूर्वीचे मित्रपक्ष सुद्धा त्यातले अर्धे कमी झालेले आहेत आणि तुम्हाला जर नवीन कोणाचा सपोर्ट घ्यायला लागला, कदाचित काही जण त्यांच्या मदतीला धावले, तर मला असं वाटतं मोदी पंतप्रधान होणार नाहीत या अटीवर सुद्धा सपोर्ट देण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा एक अंदाज आहे आणि त्या अंदाजामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि हा पवार साहेबांचा अनुभव जो आहे तो त्यांनी तिथे सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये मला नाही वाटत की काही वेगळं त्याचं भविष्यवाणी किंवा असं काहीतरी वर्णन करणं त्याची काही गरज आवश्यकता नाहीये। परंतु हा अंदाज बरोबर ठरू शकतो, कारण आता हा तुम्ही जो एअर स्ट्राईक म्हणताय त्याच्यानंतर असं भाजप आणि त्यांच्या पद्धतीने मोदींच्या भक्तांनी पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केलेली आहे की हे खूप आता लोक मोदींवरती खुश झालेले आहेत आणि मोदी जे करू शकतील ते बाकीचंच कोणी करू शकणार नाही। परंतु मला एक सांगायचंय, कोणीही पंतप्रधानपदी असतं आणि अशा प्रकारे जर हल्ला झाला असता तर जे करायची तीच ऍक्शन कुठल्याही पंतप्रधानाने जी घेतली असती ती त्यांनी घेतलेली आहे। परंतु त्याचं श्रेय घेण्याचं जे राजकारण करतायत भाजप आणि त्याची मंडळी सगळी, त्याची आता चीड यायला लागली लोकांना की हे जे केलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा तर हा प्रश्न येतो की एवढं मोठं आरडीएक्स कुठून आलं, कशा प्रकारे आलं, मग सुरक्षा व्यवस्था का राहिली नाही, त्या लोकांना विमानाने का नेण्यात आलं नाही, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत। त्यामुळे हा हल्ला जो होता हा खरोखरच हल्ला होता की अशा प्रकारची काही साजिश रचली गेली आहे, असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत। त्यामुळे मोदींच्या बरोबर जसे मोदींच्या भक्तांना एक बाजू वाटते तशी मोदींच्या विरोधातल्या लोकांना सुद्धा संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे। त्यामुळे मोदींची लोकप्रियता ही 2014 नंतर आता कमी झालेली आहे आणि हे संशयाचं वातावरण आहे। त्याच्यामुळे एवढ्या सीट्स भाजपला मिळणं शक्य नाहीये आणि तेवढ्या सीट जर मिळाल्या नाही तर मोदी पंतप्रधान होणं तेवढंच अशक्य आहे। त्यामुळे हा अंदाज जो आहे हा खरा ठरण्याची शक्यता जास्ती मोठी आहे। ठीक आहे, तुम्हाला हा शरद पवारांचा अंदाज वाटतोय, आमच्यासारखे खोचक पत्रकार भविष्यवाणी म्हणतात, कारण भविष्यवाणी खरी ठरते आणि खोटीही ठरते, म्हणून आम्ही मधला मार्ग काढतो की भविष्यवाणी आहे, शेवटी ते भविष्यच आहे। तर आपल्यासोबत संजय लाखे पाटील सुद्धा आहेत, काँग्रेसचे नेते आहेत। संजय लाखे पाटील, शरद पवार बोलले म्हणजे त्याचा एकच अर्थ निघतो असं नाही, त्याचे वेगवेगळे अर्थ सुद्धा निघू शकतात। आणि आता जे शरद पवार बोललेले आहेत की सिंगल लार्जेस्ट पार्टी विल बी बीजेपी, हा एक काँग्रेसला धक्का आहे,
की काँग्रेसच्याच गोटातले एक नेते जेव्हा हे सांगतात की पुन्हा विरोधी पक्ष म्हणजे भाजप हा सर्वात मोठा पक्ष होणार आहे, तेव्हा शरद पवारांना भाजपला काही मेसेज द्यायचा आहे का, अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. आता पवार साहेबांनी नेमक्या कुठल्या संदर्भात सांगितलं आणि काय सांगितलं हे आपण सगळे बघतोय. त्याच्याशी 100% सहमत असायचं प्रत्येकाला काही कारणच नाही. विद्याताईंनी या ठिकाणी सांगितलं की पवार साहेबांचा जो काय अनुभव आहे आणि आपल्या सगळ्याला माहितच आहे की गेल्या 14 निवडणुकीमध्ये पवार साहेब कुठलीही निवडणूक हारले नाहीत. देशामध्ये प्रत्येक राज्याचा त्यांना अभ्यास आहे आणि त्यांनी जो अंदाज व्यक्त केलाय त्या अंदाजाच्या इतपत मी सहमत आहे की भारतीय जनता पक्षाला एकट्याला बहुमत मिळणार नाही. परंतु ही गोष्टही आज मान्य करावी लागेल की गेल्या 1.5 वर्षामध्ये माननीय राहुलजी गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण त्यांनी या देशामध्ये निर्माण करायला सुरुवात केली, सर्वसामान्य विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, बेरोजगार असतील, उद्योजक असतील, या सगळ्याबरोबर संवाद साधून देशभर त्यांनी जो काही एक प्रचंड मोठा आवाज मोदी सरकारच्या विरोधात, मोदीच्या दडपनीतीच्या विरोधात उभा केलाय. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की राहुल गांधी आणि काँग्रेस हाच आपला आवाज आहे आणि हाच पक्ष आपल्याला न्याय देऊ शकेल. म्हणून आमची अशी भावना आहे आणि हे मतही आहे अनेक तज्ञांचं की येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी काय देशभर आघाडी निर्माण होते त्या आघाडीला स्पष्ट अशा पद्धतीचं बहुमत मिळेल. याबद्दल शंका वाटायचं काही कारण नाही. कारण आपण कितीही जरी म्हणलं की 2014ला मोदी लोकप्रिय होते म्हणजे मोदी किती लोकप्रिय होते, तर भारतीय जनता पक्षाला 2014ला जागा जास्त मिळाल्या पण मताच्या टक्केवारीमध्ये फक्त 31% मतं हे माननीय मोदीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला मिळाले होते. आणि आज जी परिस्थिती देशामध्ये आहे, शेतकरी प्रचंड नाराज आहे, बेरोजगारी कधी नव्हे इतकी खालच्या थराला येऊन ठेपली आणि प्रत्येक माणसाला मी देशभक्त आहे, या देशावर माझं प्रेम आहे अशा पद्धतीचं सर्टिफिकेट घेऊनच घराच्या बाहेर पडावं लागतंय. इतक्या मोठ्या प्रमाणावर दहशत मोदीजी, त्यांचा पक्ष आणि त्यांच्या सगळ्या ट्रोल संघटनांनी या देशामध्ये ठेवली की स्वस्थ वातावरण या देशामध्ये नाही. प्रत्येक माणूस हा भीतीखाली जगतोय की कुणी काही टीका केली की तो देशाच्या विरोधात आहे, अर्बन नेक्सलाइड आहे. म्हणजे जो काय मूलभूत जगण्याचा हक्क आहे माणसाचा तो सुद्धा मोदी आणि मोदी सरकारनं काढून घेतलाय. त्यामुळं कुठलाही जाती धर्माचा माणूस असू द्या, ज्याला या देशामध्ये स्वस्त जगायचंय, 21व्या शतकाचं स्वप्न बघायचंय आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये जायचंय, तो कुणीही माणूस मोदी सरकार आणि मोदीच्या नीतीवर खुश नाही. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की लोक म्हणतात जुनं ते सोनं. काँग्रेसनं अशा पद्धतीने कोणालाही त्रास दिला नाही. काँग्रेसचं नक्की बहुमत. अजून प्रचार सभा सुरू झालेल्या नाहीत, अजून प्रचार सभा सुरू झालेल्या नाहीत. आपण त्याआधी चर्चा करतो आहोत. आम्ही जातोय नागपूरला. गिरीश व्यास आहेत, भाजपचे आमदार प्रवक्ते. गिरीश व्यास, जेव्हा काँग्रेसकडून हे सांगितलं जातं की 2014च्या निवडणुकीतून भाजप हा सर्वात मोठा स्पष्ट बहुमत मिळवणारा पक्ष होता पण त्याला 31% मतं होती, काँग्रेसवाले हे सांगत नाहीत की त्यांना केवळ 20%च मतं मिळाली, म्हणजे भाजपपेक्षा 11% मतं कमी मिळाली. आणि जे इतर आहेत त्यांना 39% मतं मिळाली. मला या मतांच्या टक्केवारीविषयी बोलायचं नाही. शेवटी काय, जो जिता वही सिकंदर. पहिला आला तोच पहिला आला, दुसरा आला हो थोडक्यात माझा पहिला हुकला, हे काही एक्सक्यूज असू शकत नाही. तर त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की 2014ची जी परिस्थिती होती, जो एक निवडणुकीचा माहोल भाजपकडनं तयार केला गेला होता किंवा प्रत्येकाला वोट फॉर चेंज आपण काहीतरी देतो आहोत असं वाटत होतं, इतकं परसेप्शन काँग्रेस विरोधी तयार करण्यात भाजपला यश आलं होतं. पण आताची परिस्थिती थोडीशी वेगळी दिसते. जेव्हा तुम्ही एखाद्या बाजारपेठेतनं फिरता तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अजूनही राष्ट्रवाद, देशाची सुरक्षा, दहशतवाद हे मुद्दे आहेतच, पण त्याचा मतदानामध्ये फायदा होईल असं वाटत नाहीये. आणि त्यामुळेच विरोधकांचे जे मुद्दे आहेत तेच नेहमीचेच मुद्दे घेऊन विरोधक एक एक करून प्रचार त्यांचा तापवतील. यामध्ये तुम्ही भाजपचे चान्सेस, त्यातल्या त्यात पुन्हा मोदी पंतप्रधान बनण्याचे चान्सेस, त्याचा दावा किती करताय?
आशिषजी, आत्ताच विद्यादाई चव्हाण बोलले आणि आमचे मित्र पाटील देखील काँग्रेस पक्षाकडनं बोलले. दोन नेत्यांचे जे एकत्र निवडणूक लढतायत त्यांच्या दोघांची मतं वेगवेगळे आहेत. एका बाजूने शरद पवारजींची केलेली भविष्यवाणी, कारण ते आता भविष्यवेत्ते झाले. पहिले ते जाणते राजा होते, आता ते भविष्यवेत्ते झाले. पण लक्षात असं आलं गेल्या काही दिवसांमध्ये की ते जे बोलले त्याच्या नेहमी अर्धसत्य ते बोलले, खरं कधीच बोलले नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेलं जे भाकीत आहे की भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून या देशामध्ये राहील असं त्यांनी सांगितलं. तर काँग्रेसचे प्रवक्ते बोलले की त्यांचा पक्ष एका हाती सत्ता घेईल, कारण काँग्रेसशिवाय कुठेही त्यांना देशाच्या जनतेला आपला आवाज वाटत नाही. काँग्रेसने पहिले स्वतःचा एकदा चेहरा बघून घेतला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये 4-5व्या नंबरवर जाणारी काँग्रेस कोणत्या तोंडाने सत्तेमध्ये येणार आणि सर्वात मोठा पक्ष होणार हे गौड माझ्या समोर आहे आणि हा प्रश्नचिन्ह माझ्या समोर आहे. राहिली बात अशी की मोदी पंतप्रधान होतील की नाही, तर एक मात्र तुम्ही लक्षात ठेवा, या देशामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती सुरू आहे, काही लोकांनी कितीही काही बोललं तरी जनतेच्या मनामध्ये या सरकारचं केलेलं 4 वर्षातलं 4.5 वर्षातलं काम हे गेल्या अनेक 15 वर्षाच्या काँग्रेसच्या सत्तेच्या तुलनेत वरचढ दिसत आहे, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. काय भूमिका होते याच्या आधीच्या घटनांमध्ये काँग्रेसच्या पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगांची भूमिका काय आणि त्याच पद्धतीनं नरेंद्रभाईंची काय भूमिका होती हे देखील देशांनी बघितलेलं आहे. या देशांनी बघितलेलं आहे की या देशामध्ये गेल्या अनेक दशकांपासून असलेला एक देश एक टॅक्स एक कर हा विषय जर कोणी निर्णयात आणला असेल तर तो मोदींनी आणला. आणि आज त्याचे परिणाम, चांगले सुफल परिणाम, चांगले परिणाम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दिसत आहेत. हे खरं आहे की आपल्याला सरकारी नोकऱ्यांमध्ये कमतरता दिसते आहे. जो तो सरकारी नोकऱ्यांच्या गोष्टी करतोय, पण मी निश्चित रूपाने आपल्याला सांगू शकतो येणाऱ्या दिवसांमधले ते देखील चिन्ह बदललेले असतील. आज इनडायरेक्ट लोकांना जे रोजगार आहे ते रोजगार या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे इतकं मोठं मिळालेलं आहे की त्याची तुलना गेल्या अनेक वर्षांच्या याच्यामध्ये होत नाही आणि त्याबद्दल कुठेही कोणी चर्चा आणि दुमत त्याच्याबद्दल नाही आहे. मला एक आश्चर्य वाटतं असं की ज्या विषयांची चर्चा व्हायला पाहिजे, विकासाची तुलना व्हायला पाहिजे दोन सरकारांची, की 4.5 वर्षामधलं मोदींचं सरकार भाजपच्या प्रणित एनडीएचं सरकारनं केलेलं काम आणि याच्या आधीचं केलेलं काम याची जर तुलना केली ना तर लक्षात येईल ती चर्चा कुठल्याही मीडियावर होत नाही. चर्चा कशावर होते? चर्चा दुसऱ्या विषयांवर. जे विषय गंभीर नाहीत, जे विषय विकासाचे आहेत, जे या देशाच्या हिताचे आहेत त्यांच्यावर चर्चा होत नाही. आज आम्ही चर्चा कशावर करतो की माननीय शरदजी पवार काय म्हणाले याच्यावर आम्ही चर्चा करतो. यापेक्षा या देशामधला जीडीपी काय, या देशामधल्या वृत्तपत्रांपेक्षा विदेशी वृत्तपत्र काय म्हणतायत, यापेक्षा या देशाच्या पंतप्रधानाला आजपर्यंत जेवढा सन्मान कधी विदेशात मिळाला नाही तेवढा सन्मान बहुधा नेहरू नंतर अटलजी नंतर या पंतप्रधानांना मिळतोय, हे देखील सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. आणि त्यामुळे या चर्चेत कुठेही अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस धडपडते आहे, काँग्रेस चाचपडते आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या सीट्स मागच्या वेळेला जिंकल्या त्याच्यापेक्षा नक्की 2 सीट जास्त जिंकू. आणि मी तुम्हाला आज सांगतो की 283 नाही, आम्ही 300च्या वरती सीट येणार. आणि याच तुमच्या चॅनलवर आशिषजी तुम्ही जर बोलवलं तर मी स्वतः येईन आणि या संदर्भामध्ये चर्चा देखील करायला तयार राहीन. देशाच्या जनतेला एक स्थिर नेतृत्व पाहिजे, देशाच्या जनतेला काम करणारं सरकार पाहिजे आणि देशाच्या जनतेला सगळं परिवर्तन दिसतंय आणि ते परिवर्तन आता येणाऱ्या याच्यात मतदानातून व्यक्त होईल याचा माझा विश्वास आहे. इतके बोल्ड निर्णय नरेंद्रभाई मोदींनी घेतलाय आणि कोणी चिंता करू नये. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आम्ही निर्णय घेतलाय की हे देशातले नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीकडनं करतील आणि तेच देशाचे पंतप्रधान होतील आणि जनता त्यांना पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहे, तयार आहे. हे तुम्हाला निवडणुकीच्या मतदानानंतर दिसेल. 23 तारीख जास्त दूर नाही आहे. आपण 2 महिने वाट बघूया आणि या कालावधीमधलं आपण परिवर्तन निश्चित लक्षात घेऊ. पहिल्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स जास्त संख्येचा भारतीय जनता पार्टीचा असेल हे मी इथे सांगू शकतो. मी खरं तर काल आम्ही काही पत्रकार मित्रांनी आढावा घेतला महाराष्ट्रातल्या 48 जागांचा.
तर काँग्रेस राष्ट्रवादीला 2014 मध्ये 6 जागा मिळाल्या होत्या. त्या वाढून 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 फार तर 6च्या 16 होऊ शकतात या निष्कर्षाप्रत आमची टॅली आली होती. त्यामुळे गिरीश व्यास बोलतात त्यात मला तरी महाराष्ट्रात तरी तथ्य दिसत आहे. देशाचं माहीत नाही आहे. खरं तर आपल्यासोबत दिग्विजय सिंग देव आहेत, पण त्यांच्याशी संपर्क आपला तुटलाय. जसा झाला मी तसा त्यांच्याकडे जाणार, कारण मी महाराष्ट्राचा रेफरन्स यासाठी दिला की देशात क्रमांक 2चं राज्य आहे महाराष्ट्र, जिथं लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. म्हणजे 2 क्रमांकाच्या जागा 48 जागा महाराष्ट्रात आहेत. त्या उपर क्रमांक 1च्या जागा ह्या उत्तर प्रदेशात 80 जागा आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात काय होतं हे जाणून घेणं खरं तर गरजेचं आहे. त्यांच्याशी संपर्क झाला तेव्हा आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेऊ. आणि मी संपर्क झालाय, चांगली बाब आहे. दिग्विजय सिंह देव, देखिए उत्तर प्रदेश में 80 सीटें हैं लोकसभा की, और सब ये जानते हैं कि मायावती और अखिलेश यादव इनका अलायंस हुआ है. मायावती जी ने तो ये भी ऐलान कर दिया है कि हम कांग्रेस के साथ कहीं भी किधर भी बसपा अलायंस नहीं करेगी. इसका मतलब यह है कि उत्तर प्रदेश में सपा और बसपा की जो अलायंस है वो बरकरार रहेगी. कांग्रेस भी थर्ड प्लेयर के रूप में उत्तर प्रदेश में चुनाव लड़ेगी. अब मुझे ये बताइए, अगर उत्तर प्रदेश में आप अपने बलबूते पे लड़ रहे हैं, कांग्रेस अलग लड़ रही है, भाजपा अलग लड़ रही है, तो फिर इसका फायदा किसको है? ये भाजपा को फायदा नहीं होगा? देखिए, आप बहुत बहुत धन्यवाद मनीष सर. आप बड़े दिनों बाद आपने मुझे याद किया. इससे पहले आपको याद होगा जब हम चर्चा में थे तो 3 प्रदेशों के चुनाव हो गए थे, और उसके बाद रिजल्ट आने से पूर्व आपने एक विषय में एक डिबेट में मुझे शामिल किया था. बिल्कुल. मैंने आपको तभी भी कहा था कि भारतीय जनता पार्टी के अब पांव उखड़ने वाले हैं, और उसके बाद आपने राज्यों में जो रिजल्ट आए वो देखे. आज की डेट में उत्तर प्रदेश में जो ये गठबंधन, ये पार्टी का गठबंधन नहीं है, ये जनता का गठबंधन है. उत्तर प्रदेश में जब से बीजेपी की सरकार उत्तर प्रदेश में बनी, तब से, जब से योगी जी यहां मुख्यमंत्री बने, तब से दलितों पर जिस तरह से अत्याचार हुए, पिछड़ों पे अत्याचार हुए, अल्पसंख्यकों पे अत्याचार हुए, ये अत्याचार यही 2 विचारधाराओं को एक साथ लेकर आया है. जो विचारधाराएं बहुत पहले लोहिया जी और अंबेडकर जी आपस में मिलने वाले थे, कुछ बात होने वाली थी, दुर्भाग्यवश नहीं हो पाए, वो विचारधाराएं एक साथ आई हैं. और आपको बताकर, मैंने पहले भी आपसे, जब चुनाव से पहले परिचर्चा हुई, रिजल्ट आने से पहले पिछली बार परिचर्चा हुई थी, तब भी मैंने कहा था, देखिए जनता हिंदुस्तान की बहुत समझदार है, और इस देश में मौजूदा प्रधानमंत्री भी चुनाव कैसे हारता है, इस देश को इस देश की जनता ने उदाहरण दिए हैं. आपको याद होगा कि एक जमाने में मौजूदा प्रधानमंत्री इंदिरा गांधी जी चुनाव हार गई. ये देश बहुत समझदार देश है, और यहाँ की जनता बहुत ही समझदार है. आपने देखा कि हम मध्य प्रदेश में जब चुनाव के बाद मुख्यमंत्री की जो सीट थी योगी आदित्यनाथ जी की, वो गोरखपुर चुनाव वो हारे, फूलपुर उपचुनाव हारे, फूलपुर उप मुख्यमंत्री की उनकी सीट थी केशव प्रसाद मौर्य जी की, वो भी हार गए. कैराना उपचुनाव हुआ, वो भी हार गए. उसके बाद एक नूरपुर का विधानसभा का उपचुनाव, वो भी हारे. लेकिन 3 जो लोकसभा के चुनाव थे, उन तीनों चुनाव में इनकी बुरी पराजय हुई थी. जनता बिल्कुल अब दर बदर सबसे पूछ रही है. इनके जो विधायक हैं, आपने देखा कि हमारे एक उत्तर प्रदेश में एक वीडियो आपके यहाँ चली होगी, एक खबर गई होगी कि इनके एक सांसद ने एक विधायक की जबरदस्त पिटाई कर दी मीडिया के सामने, जूतों उनको मारा. यही हाल उन्नाव में रहा. इनके जितने यहाँ पर नेता हैं, इनके नेता ही इनको डुबाने का सबसे ज्यादा काम कर रहे हैं. सबसे बड़ी बात जो ये है, इनके जो कार्यकर्ता हैं, पूरी तरह से उनकी गुंडागर्दी चरम पर है. लखनऊ की ही सड़कों पर वो जो कश्मीरी बेचारे थे, उन्हें पीटते नजर आए, और खोखले राष्ट्रवाद का उदाहरण दिया जाता है. देखिए, देश बहुत समझदार है. देश आपकी मंदिर मुद्दे पे आने वाला नहीं है. देश भगवान के नाम पर अब बहलने वाला नहीं है. देश धर्म के नाम पर भागने वाला नहीं है. और ये जो राष्ट्रवाद का आप ढोल पीट रहे हो, ये जो भारतीय जनता पार्टी के जो लोग राष्ट्रवाद का ढोल पीट रहे हैं, अब इसका भी असर होने वाला नहीं है. राष्ट्रीय अध्यक्ष जी ने कई बार मंचों से कहा कि जो ये गठबंधन महागठबंधन बनकर तैयार हुआ है,
ये महागठबंधन इस देश में महापरिवर्तन लेकर आने वाला है। और कहीं ना कहीं जनता ने मन बनाया है, और जिस तरह से फूलपुर, गोरखपुर और कराना में जनता ने चुपचाप वोट कर भारतीय जनता पार्टी को सबक सिखाया, ठीक उसी प्रकार उत्तर प्रदेश की जो 80 सीटें हैं, यहां से गठबंधन भारतीय जनता पार्टी की चूल्हे हिलाकर उखाड़ कर भेजने का काम करेगा। और देश में आपको दिखाई देगा कि शायद जो शरद पवार जी ये कह रहे हैं कि वो सिंगल लार्जेस्ट पार्टी नहीं बनकर आएगी, लेकिन मैं फिर भी कह रहा हूं, मैंने आपसे पहले भी कहा था कि जब रिजल्ट आएंगे तो वो चौंकाने वाले होंगे, और इस रिजल्टों से पता लगेगा कि इस देश की जनता, जो सजग जनता है, वो इन सारे बातों को समझती है। कौन देश के नाम पर वोट मांग रहा है, कौन देश में हमारे जवानों की शहादत पर राजनीति कर रहा है, कौन इस देश को झूठ के नाम पर चलाना चाहता है। ठीक आहे, मी जातोय ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याकडे। विजय चोरमारे, उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, आंध्र प्रदेश असेल, ही जर का 9 राज्य आपण जिथे 20हून अधिक लोकसभा जागांची संख्या आहे, म्हणजे या 9 राज्यांमध्ये जवळपास 325 म्हणजे 325 लोकसभेच्या जागा आहेत। आणि ही जी राज्य आहेत, ही लोकसभाचं अस्तित्व कसं आहे, त्रिशंकू आहे, बहुमताचं आहे, कसं आहे, हे ठरवण्यात निर्णायक असणार आहे। तुम्ही या राज्यांकडे बघून, इथल्या आघाडी आणि महाआघाडी आणि युतीचं सगळं चित्र बघून खरंच तुम्हालाही असं वाटतं की एक फ्रॅक्चर्ड मॅन्डेट हे 2019च्या लोकसभा निवडणुकीत येऊ शकतं? कोणालाही स्पष्ट बहुमत जे 2014 मध्ये मिळालं होतं ते मिळू शकणार नाही, आणि कुठेतरी शरद पवारांनी आज जो अंदाज व्यक्त केलेला आहे तो काही अंशी खरा ठरू शकतो? आशिष बरोबर आहे। शरद पवार जे म्हटले ते लक्षात घ्यावं लागले। पवार म्हटले ती हे मेरा असेसमेंट आहे, म्हणजे त्यांचा तो जो निवडणुकी संदर्भातला अंदाज आहे, आणि तो अंदाज पवारांचाच नाही, एकूण या देशाच्या सगळ्या राजकारणाचा गेले काही दिवस बारकाईने विचार करणाऱ्या प्रत्येकाचा हे अंदाज तसाच आहे। तो अंदाज म्हणजे भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष असेल, मग सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे तो 150, 60, 70 अशा जागा मिळणाराही तो पक्ष मोठा असू शकेल। आपल्याला 273 जागांची आवश्यकता आहे। भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या एनडीएच्या मित्रपक्षांना किती जागा मिळतात हा प्रश्न आहे, कारण 273 जागापर्यंत ते गेले नाहीत तर दुसरा एक राहतो की काँग्रेसची परिस्थिती काय आहे, काँग्रेसची आणि काँग्रेसच्या आघाडीची परिस्थिती काय आहे। तर आपण आता जर बघितलं, तुम्ही ज्या राज्यांचा उल्लेख केला तर आपल्याला लक्षात येईल की काँग्रेस आधी म्हणजे गेली कर्नाटकात ज्यावेळी तिथं जेडीएसचं सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून जे एक महागठबंधन अशा एका शब्दाभोवती जी चर्चा गेली काही महिने सुरू आहे, तर ते प्रत्यक्ष निवडणुकीत ते महागठबंधन काही दिसत नाही। काँग्रेसची आघाडी दिसते ती फक्त महाराष्ट्र, बिहार, त्यानंतर चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि कर्नाटक आणि अशा काही मोजक्या राज्यांमध्येच काँग्रेस आघाडी करताना दिसते। दिल्ली, पश्चिम बंगाल असेल किंवा इकडे उत्तर प्रदेश असेल, या महत्त्वाच्या राज्यांमध्ये आघाडी होण्याच्या दृष्टीने काही घडलेलं दिसत नाही, तिथं आघाडी घडण्याची शक्यता कमी आहे। म्हणजे खरं तर या सगळ्या राज्यांच्या मध्ये सगळ्यांच्या बरोबर सर्व पक्षांना बरोबर घेण्याची भूमिका काँग्रेसने घ्यायला पाहिजे होती। तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे इथं सगळं की जी शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरुद्ध कठोर टीका करत होते, एकमेकांविरुद्ध प्रचंड टीका करत होते, स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत टीका करत होते, त्यांनी सुद्धा आघाडी केली। आसाममध्ये जी आसाम गण परिषद नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून एक वैचारिक मतभेद करून एनडीएमधून बाहेर पडली होती, त्यांच्याशी सुद्धा भारतीय जनता पक्षाने आघाडी केली। ज्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या जिंकलेल्या 5 जागा सोडल्या जेडीयूसाठी, पण तिथं आघाडी केली। आणि इथं गेल्या लोकसभेत केवळ 40 जागा 44 जागा असलेला काँग्रेस पक्ष, तो काँग्रेस पक्ष अनेक राज्यांमध्ये आपल्या म्हणजे बरोबरीच्या मित्रपक्षांबरोबर आघाडी सुद्धा करत नाही, चर्चा करत नाही। आणि त्यांना म्हणजे प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या म्हणजे आपण आता जणू दिल्ली जिंकली अशा आविर्भावात ते केवळ उत्तर प्रदेश नजरेसमोर ठेवून त्यांचं राजकारण चाललंय। मला असं वाटतं की उत्तर प्रदेशाच्या नादात काँग्रेस सगळ्या देशात आपलं नुकसान करून घेणार आहे असं चिन्ह दिसतंय। आणि मोदी
यांच्यासाठी परिस्थिती बिकट होती. मोदी पंतप्रधान बनण्यासाठी जी वाटचाल खडतर होती. पण एकूण या काँग्रेसचं जे आत्ताचं वर्तन आहे त्या काँग्रेसच्या वर्तनामुळं नरेंद्र मोदी यांची सत्तेवर येण्याची वाट सोपी झालेली आहे असं मला वाटतं. मग मी त्याची आणखी 2 कारणं सांगतो. भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने आघाड्या केल्या त्या पद्धतीनं ज्यावेळी राष्ट्रपती या निवडणुकीनंतर हे चित्र समोर येईल त्यावेळी राष्ट्रपतींच्या पुढे 2 पर्याय राहतील. एक सर्वात मोठा पक्ष किंवा सर्वात मोठी निवडणूक पूर्व आघाडी. समजा भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला निवडणुकीपर्यंत नंतर 273 पेक्षाही कमी जागा मिळाल्या तरी सुद्धा क्लेम त्यांचा राहील. राष्ट्रपती घटनात्मकदृष्ट्या त्यांना बोलवतील कारण त्यांची निवडणूक पूर्व आघाडी आहे. निवडणुकीनंतरच्या आघाडीत जरी तुम्ही 300 पेक्षा जास्त खासदारांची यादी दिली तरी ते घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपती ते ग्राह्य धरणार नाहीत. आणि ज्यावेळी म्हणजे आघाडीला एखाद्या पक्षाला म्हणजे आपण भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला सत्ता स्थापनेची संधी मिळेल. एकदा सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसमधले सुद्धा खासदार तिकडे जाऊ शकतील आणि तो भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करू शकेल असं मला वाटतं. काँग्रेस या काळात खूप गंभीर चुका करत आलेला आहे. म्हणजे ज्या मधल्या काळात काँग्रेस खूप मोठी उभारी घेते, खूप चांगल्या पद्धतीने समन्वय साधते असं वाटत असताना पुन्हा एकदा काँग्रेस फार चुकीच्या पद्धतीने ऑपरेट होते. महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. 6 महिन्यापासून हे सगळे इथं चर्चा करतात काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांना 4 वादग्रस्त जागा तिढा सोडवण्याचं येत नाही. त्या संदर्भातले आतापर्यंत गोळ घालत बसले आणि मग आपले नेते त्यांचे नेते भारतीय जनता पक्ष ओढून न्यायला लागलाय. यावरून एकूण काँग्रेसची हे काय परिस्थिती मला फार समाधानकारक दिसत नाही. ते नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची वाट सोपी करायला लागलेत असं दिसतं. अगदी बरोबर आहे. काँग्रेस हा उपहासानं म्हटलं जातं. काँग्रेस हा सुस्त अजगर आहे पण आता तो नांगी टाकलेला कात चढवलेला सुद्धा अजगर झालाय असंच विजय चोरमारे यांच्या बोलण्यातनं स्पष्ट झालेलं आहे. संजय लाखे पाटील त्यांचा जो मुद्दा आहे तो समजून घ्या की निवडणूक पूर्व आघाडी तुम्ही कशी करता आणि तसं पत्र जर का तुम्ही राष्ट्रपतींना द्याल की आमची निवडणूक पूर्व आघाडी होती, आमच्याकडे इतकं मॅन्डेट आहे, सत्ता स्थापनेचा ते दावा जेव्हा करतात तेव्हा निवडणूक पूर्व आघाडीमध्ये किती सहकारी घटक तुमचे आहेत हे बघितलं जातं. तिथं नक्कीच अमित शहांची रणनीती कामी येईल भाजपला. विजय चोरमारे सरनी जी काही या ठिकाणी भूमिका मांडली त्यांचा मला प्रचंड आदर आहे. त्यांची भूमिका त्यांच्या जागेवर बरोबर आहे पण ती काँग्रेसची रणनीती म्हणून बरोबर आहे असं मानायचं मला काही कारण नाही. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जी या ठिकाणी भूमिका मांडली ही सरासर चुकीची भूमिका आहे. त्यांना काँग्रेसची जी काही सध्याची भूमिका आहे याचं आकलन व्यवस्थित झालेलं नाही असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. काँग्रेसनं यावेळेस ज्या ज्या आघाड्या केल्या निश्चितच प्रियंका गांधी हे काँग्रेसचं सगळ्यात मोठं ऍसेट आहे आणि त्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्यामुळे फक्त उत्तर प्रदेशमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर काँग्रेसलाच नव्हे तर ज्यांचा ज्यांचा या देशाच्या घटनेवर विश्वास आहे, ज्यांना ज्यांचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे आणि ज्यांना मोदी आणि मोदी सरकारच्या दडपशाहीच्या आणि भीतीपासून बाहेर जायचंय त्या सगळ्यांना काँग्रेस आणि प्रियंका गांधी, राहुल गांधी हे आधार वाटतात. याबद्दल दुमत असायचं कारण नाही. त्यांच्या लेवलवर पोहोचण्याचं नेतृत्व कुठल्याही इतर पक्षाकडे आज सुदैवानं नाही. ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसला 44 जागा मिळाल्या 2014 मध्ये. आता तरी तुम्ही सुधरा. 2014ची परिस्थिती आणि आताची परिस्थिती विजय चोरमारे सांगतो मी या ठिकाणी आपण हे सुधारायला तयार नाहीयेत. अजूनही ते घराणेशाही वारसदार याच प्रेमात आहेत. त्यांना अजूनही असं वाटतं की प्रियंका गांधी, राहुल गांधी हेच काँग्रेसचे तारणहार आहात. तुम्ही थोडा वेगळा विचार करा ना. वेगळा विचार ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी काँग्रेसने वेगळा विचार केलाय. सर्वसामान्य सर 2 मिनिट फक्त माझी भूमिका ऐकून घ्या. काँग्रेसनं जे जे अलायन्स यावेळेस केलेत किंवा ज्या ठिकाणी अलायन्स टाळलेत हे सगळे अलायन्स विचारपूर्वक केलेत आणि विचारपूर्वक टाळलेत. याची जर सुरुवात आपल्याला बघायची असेल तर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं जे अलायन्स केलेत आणि केलं नाही बसपा बरोबर आणि सपा बरोबर, त्याचं स्पष्ट कारण असं आहे की बसपा आणि सपा बरोबर काँग्रेसनं अलायन्स केल्यामुळं बसपा आणि सपचाही फायदा होत नाही, काँग्रेसचाही फायदा होत नाही आणि दोघांचं नुकसान करून वोटर हा बीजेपीला मतदान करतो. म्हणून त्या ठिकाणी जी काही आघाडी झाली नाही ती आघाडी जरी झाली नाही तर उद्या ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस बसपा, सपा आणि काँग्रेस हे निश्चित एकत्र असतील.
त्याच प्रकारची भूमिका काँग्रेस याचं घेतली. उदाहरण परिणामाच्या रूपात मध्य प्रदेशमध्ये दिसलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये बसपा बरोबर आघाडी न करण्याचा काँग्रेसचा निर्णय हा फळाला लागला. आय अग्री विथ दॅट. पण मला एक ब्रेक घ्यायचा. माझं कमर्शियल संपूर्ण देशामध्ये पुन्हा येतो तुमच्याकडे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर मला ही चर्चा आणखीन व्यापक मुद्द्यांवरती न्यायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. मुझे लगता नहीं कि आगे ये चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री होंगे. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा जातोय गिरीश व्यास यांच्याकडे. गिरीश व्यास, मुद्दा तोच आहे की निवडणूक कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती कशा कशा पद्धतीनं प्रचारादरम्यान फिरते. कारण आपण अनेकदा असं बघितलं. मी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो, ते म्हणजे 2004चं इंडिया शायनिंग सारखं कॅम्पेन अटल बिहारी वाजपेयी सरकारनं देशभरात केलं. सगळीकडे इंडिया शायनिंग असं झालं. आणि मग गिरीश व्यास असं लक्षात आलं की इंडिया शायनिंग निकालानंतर बाजूला पडलं आणि UPA 1चं मनमोहन सिंगांचं सरकार 2004ला अस्तित्वात आलं. मी एका वृत्तपत्रासाठी काम करत होतो तेव्हा पुन्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार येईल अशीच हवा होती. मी एका प्रसिद्ध स्तंभकाराचं ट्रान्सलेशन करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि ते करत असताना जवळपास त्याच्या 11-12 लेख मी त्या 2-2.5 महिन्यात ट्रान्सलेट करून छापले. आणि जेव्हा शेवटून दुसऱ्या लेखाकडे मी जेव्हा आलो तेव्हा त्यांची एकदमच लाईन बदलली. आणि ते फक्त त्यामध्ये एवढंच म्हणाले की ज्या पद्धतीनं सोनिया गांधींच्या सभांना आंध्र प्रदेशमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये धुळ्यामध्ये जो प्रतिसाद मिळालेला आहे, कुठंतरी काहीतरी गडबड आहे. इंडिया शायनिंग हे ग्रामीण भारतामध्ये दिसत नाहीये आणि हाच गेम चेंजर असू शकेल असं त्या लेखाचं स्वरूप होतं. आणि नंतर तसंच झालं. म्हणजे अनपेक्षितरित्या काँग्रेसचं सरकार आलं. ते कडबोळं सरकारी असेल कदाचित UPA 1चं, पण आलं. तसंच काहीसा ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो तो यंदा तुमच्यात दिसतोय असं पुसटस किंवा असं म्हणण्याचं धाडस मी करू शकतो. आशिषजी, तुम्ही जो इतिहास सांगितला त्या इतिहासाची माहिती मलाही आहे. तुम्ही जे म्हणता त्यावेळेला त्याच्यामध्ये निश्चित रूपाने सत्यही होतं. त्यावेळेला अटलजीच्या सरकारनं फार चांगलं काम केलं असं संपूर्ण मीडिया म्हणत होतं. आणि संपूर्ण मीडियाचं मत होतं की अटलजींनी फार चांगल्या पद्धतीनं या देशाला एक स्वाभिमान मिळवून दिला. या देशामध्ये एक GDPचा ग्रोथ केला. या देशामध्ये सगळ्या पद्धतीने एक चांगलं सरकार अटलजीनं दिलं. त्याला निश्चित रूपानं शायनिंग इंडिया हे नाव त्यावेळेला निश्चित शोभलं होतं. आम्ही बहुधा कमी पडलो असू. आम्हाला असं वाटलं नसेल की आमचे कार्यकर्ते त्या तळागाळापर्यंत जाऊ शकायला कुठे कमी पडले असतील. तुम्ही म्हणत असाल त्याप्रमाणे एकदा मान्यही करूया की थोडं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आम्ही गेलो असू त्यावेळेला. पण तो जुना इतिहास लक्षात घेऊन ज्या पद्धतीनं आज आम्ही पक्षाची बांधणी केली आहे, ज्या पद्धतीनं संघटनेची संपूर्ण बांधणी केली आहे आणि या सरकारनं केलेले जे लाभार्थ्यांचे कार्यक्रम आहेत, म्हणजे अगदी छोट्या छोट्या स्तरापर्यंत या देशाचा जो खरा वंचित, पीडित आणि ज्याला खरोखर मदतीची गरज आहे आणि ज्याला सरकारनं मदत दिली आहे त्या व्यक्तीपर्यंत जाण्याचं काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. ते सतत सुरू आहे. हे मी आपल्याला आठवण देऊन सांगू इच्छितो. आता आपल्याला म्हणायचं आहे की जनधन योजना ही जेव्हा चालू केली तर ज्या शेतकऱ्याला, ज्या मजदूराला, ज्या एका सामान्य गरीब माणसाला राष्ट्रीयकृत बँका उभ्या ठेवत नव्हत्या, सावकार त्यांची पिळवणूक करत होती, त्यांना मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या त्यावेळेच्या सर्व योजनांचे लाभ त्यांच्यापर्यंत जात नव्हते, मध्ये दलाल त्यांच्या याच्यावरचे सगळे पैसे लाटत होते, या सगळ्यांना उत्तर जर दिलं असेल तर किती मोठ्या प्रमाणात या देशामध्ये जनधनच्या माध्यमातून लोकांनी खाते उघडले. आणि आपल्याला आकडा माहित असेल, या देशाच्या जनतेने केवळ 0 बॅलन्सवर खाते नाही उघडलेत, तर त्यांनी आपल्या जवळची बचत त्या खात्यांमध्ये जमा केली आणि या देशाच्या बँकांना अतिरिक्त 90,000 कोटी रुपये केवळ एका प्राईम मिनिस्टरच्या आव्हानातून मिळाले. आणि सगळ्यांची सबसिडी आता थेट खात्यात जाते आहे. कर्जमुक्ती असो, धानाचा मोबदला असो किंवा शेतकऱ्यांचे जे काही केंद्र सरकार, राज्य सरकारचे
जे पैसे असो, लाभार्थ्यांच्या विविध केंद्र सरकारच्या जुन्या आणि नवीन योजना असो, यांचा सगळा लाभ हा लोकांच्या खात्यात थेट जातोय आणि त्याला दिसत आहे की ही सरकार गुड गव्हर्नन्स मध्ये आहे, हे सरकार पारदर्शी सरकार आहे आणि आम्हाला या सरकारचे दिलेले लाभ हे सतत मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीचं एकंदर विकासाचं सगळं माहिती आहे, या देशामधला जवळपास एक 18 कोटीची संख्या अशी आहे की जो नवा लाभार्थी आहे, ज्याला पहिल्यांदा या देशाच्या योजनांचा लाभ मिळतोय. याच्या आधी योजना असतील पण त्यांचे लाभ मिळाले नाहीत, ते मोदी सरकारनं दिले आणि त्यामुळे त्याची जरी टक्केवारी धरली आम्ही, तरी मला असं वाटतं आम्ही आत्मविश्वासात नाही, आम्ही केलेल्या कामाच्या आधारावर, संपर्काच्या आधारावर आणि त्यांच्याशी केलेल्या संवादाच्या आधारावर सांगू शकतो 100% आम्ही 300च्या वरती आमचा आकडा आम्ही पार करू आणि एनडीएचं सरकार या देशामध्ये पुन्हा येईल, हे मी 100% तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे विद्याताई, एक मान्य करावं लागेल की भाजप सरकारनं, त्यातल्या त्यात मोदी सरकारने, मी राज्यातल्या फडणवीस सरकारविषयी ती शाश्वती घेऊ शकत नाही, ती हमी घेऊ शकत नाही, पण मोदी सरकारच्या बाबतीत मी एक पत्रकार म्हणून, तटस्थ पत्रकार म्हणून हे सांगू शकतो की त्यांनी योजनेची अंमलबजावणी कशी झाली हा भाग सोडा, पण योजना आणल्यानंतर लोकांचं जनमत त्या योजनेच्या बाजूने करण्यात जे नॅरेटिव्ह सेट केलेत की बघा ही तुमच्या हिताची आहे, तुमच्यासाठी आहे, आम्हीच देत आहोत, पहिल्यांदा आम्हीच करतो आहोत आणि ही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे, तो घेणारा त्याच्यापर्यंत ते पोहोचलं जरी नाही तरी ज्या पद्धतीने ते सांगितलं जातं त्यावरनं त्याला असं वाटतं की होय पहिला लाभार्थी मीच आहे, हे माझ्यासाठी होत आहे, हे जे नॅरेटिव्ह सेट करण्यात मोदी सरकार यशस्वी झालेलं आहे ना, त्याच्यामुळं असं वाटतं की त्यांना जे यश मिळतं ते त्याच्यात आहे. काय होतंय, बाहेरनं माल आणायचा आणि उल्हासनगरला आणून स्टॅम्प मारायचा, तसे जे प्रकार चालतात ते भाजप सरकारने केलेले. यांनी एकही योजना स्वतःची नाहीये, योजना ज्या आमच्या वेळेस होत्या त्या योजनांची यांनी नावं बदलण्याची कामं केली आणि ते आता जे सांगतायत की जनधन योजना वगैरे, नंदन नीलकेणी यांनी हे सगळं सुरू केलं होतं मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये आणि ती खाती सुरू झाल्यानंतर ह्यांनी मात्र लोकांना काय सांगितलं होतं, आम्ही 15-15 लाख रुपये टाकू प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये. किती लोकांच्या अकाउंटमध्ये 15 लाख टाकले? म्हणजे मोदी सरकारने जसं मला 2,000 आलेत ना आता, गिरीश पहिला हप्ता आला ना 2000चा. ऐका ना गिरीश व्यास आहेत ते जे म्हणाले मगाशी की मी कबूल करतो की शायनिंग इंडियामध्ये, तर शायनिंग इंडियापेक्षाही मोठं आहे हे प्रकरण जे आता तुमचं आहे ना, ते शायनिंग इंडियापेक्षाही मोठं आहे. कारण तुम्ही लोकांना इतकी स्वप्न दाखवली आणि त्यातलं एकही तुम्ही पुरं करू शकला नाही. अहो साधा गॅसचं सिलेंडर, उज्ज्वला योजना वगैरे ह्या काही नाहीये. तुम्हाला सांगते प्रत्येक पेट्रोल पंपावर मोदींचं पोस्टर तुम्ही लावलंय, तुम्ही जाहिरातबाजी फक्त केलेली आहे, जाहिरातबाजीवर अब्जावधी रुपये खर्च केले, तेवढ्या याच्यात लोकांचे गरिबांचे संसार झाले असतात. आणि तुम्ही आता जे म्हणतायत वंचित आहे, पीडित आहे, सावकारांच्या याच्यात, हे सगळं तुम्ही काहीच केलेलं नाहीये. मी तळागाळात गोरगरिबांमध्ये कामं करते, अगदी विदर्भापासून मराठवाड्यापासून मुंबईच्या झोपडपट्ट्यांपर्यंत. हे मी लोकांचं सांगतेय की महिला तर इतक्या त्रस्त आहेत ना, रेशनिंगवरचं रॉकेलही तुम्ही बंद केलं, रेशनिंगही मिळत नाही आणि गॅस तुम्ही म्हणता तो गॅस महाग आहे आणि ते पैसे सुद्धा जमा होत नाही खात्यात, अशी महिलांची ओरड आहे. आणि हे तुम्ही वंचित वगैरे नावं घेता, हे तुमच्या तोंडून शोभतही नाही हो, खरं सांगते, कारण तुम्ही त्यांच्यासाठी काहीच केलं नाहीये. तुम्ही ज्या नोकऱ्या होत्या त्या पण लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. महिला तर इतक्या त्रस्त आहेत की त्या म्हणतात आमच्या मुलांना शिकून सुद्धा नोकऱ्या नाही आहेत. इतकी वाईट परिस्थिती तुम्ही या देशामध्ये केली आहे. आणि मोदींचा पाय कधी भारताच्या धर्तीवर नव्हताच, ते परदेशातच फिरत होते सारखे. ते मागच्या 14च्या निवडणुकांमध्ये फिरले, ते आता त्यांचं विमान इथे भारताच्या भूमीवर उतरणार आहे प्रचार सभांसाठी. आणि भारताचं जर दुर्दैव असलं आणि पुन्हा जर पंतप्रधान मोदी झाले तर मात्र या देशाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे गोरगरिबांनी कष्टकऱ्यांच्या वतीने बोलते या ठिकाणी. संजय लाखे पाटील, अत्यंत भयंकर या देशाची परिस्थिती झालेली आहे. त्यांची पूर्तता आणि त्यांची अंमलबजावणी हे वेगवेगळे विषय आहेत. विद्याताई जे सांगतायत, आशिषजी मला बोलायचं, विद्याताई जे सांगतायत ते अगदी सत्य सांगतायत, त्या की सगळ्या आधार पासून जनधन पर्यंत जितक्या काही योजना आहेत, ह्या सगळ्या योजना माननीय पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांच्या योजना आहेत. ह्या योजनेला त्या काळामध्ये प्रचंड विरोध केला. अशी कुठलीही योजना नाही की ज्या योजनेला भारतीय जनता पक्षाने विरोध केला नाही. जीएसटीला विरोध केला, जनधनला विरोध केला,
आधारला विरोध केला, मनरेगाला केला. मनरेगाला विरोध केला. मनरेगेचं तर इतकं वाईट पद्धतीचं मान्य मोदीजी जे भाषण आज उपलब्ध आहेत बघायला, की ते बघून त्यांना काय वाटत असेल हा माझ्या तुमच्यापेक्षा जास्त बजेटरी अलॉकेशन त्यांनी दिलं. बजेटरी सर्वात जास्त तरतूद त्यांनी केली मनरेगाला, नावं ठेवू नये. त्याचं कारण हे समजून घ्या की गेल्या 3 वर्षामध्ये देशामध्ये ऍग्रिग्रियन डिस्ट्रेस इतका वाढलाय, शेतकरी प्रचंड मोठ्या संकटामध्ये या देशामध्ये. एकीकडे निसर्गाची साथ नाही आणि दुसरीकडे दिल्लीमध्ये बसलेल्या सुलतानाची त्यांना कसली साथ मिळत बरं ठीक आहे ठीक आहे, तुम्ही त्यांना सुलतान म्हटलंय, आता त्यांना उत्तर देऊ द्या. प्रचंड मोठ्या आता त्यांना उत्तर देऊ द्या. आता त्यांना उत्तर देऊ द्या. गिरीश व्यास बोला, गिरीश व्यास बोला. हे नाही तर मग हे पुन्हा प्रचार सभेत जाणार आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत मान्य मोदीजीच्या सरकारनं केलं नाही. उलट शेतमालाचे भाव पाडून ठीक आहे शेतकऱ्याला ठीक आहे ठीक आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण सरकारनं वेगळी केलं. चर्चा करू नंतर. हा गिरीश व्यास. असं आहे आशिषजी, आता जाहीर सभेमधलं विद्याताई चव्हाणांचं भाषण ऐकलं, ते सराव करतायत, पण त्यांना मी एक आठवण करून देतो. आणि रागा आहे म्हणतात त्या. हा रागा आहे, रागा. एकदा केंद्र सरकारच्या विद्याताई तुम्ही त्रागा कशाला करता? तुम्ही त्रागा कशाला करता? कशाला चिडता? चिडता कशाला? चिडता कशाला तुम्ही? बरं ठीक आहे ठीक आहे, गिरीश व्यास कंटिन्यू. गिरीश व्यास सभागृहामध्ये असंच करता, तुम्ही सभागृहामध्ये असंच करता आणि इथेही बोलता. असं आहे, उज्ज्वला गॅसचे जर गेल्या 10 वर्षात 12 वर्षाचे आकडे बघितले आणि या मोदी सरकारचे आकडे बघितले तर त्यांच्या लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल काय झाली स्थिती. तुमच्या लक्षात येईल पहिल्यांदा मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे गरीब लोकांकडून 5,200 कोटी रुपये काय वसूल त्याचे करण्यात 12 आले. वाजवलं तुम्ही, हे लक्षात येईल तुमच्या, तेही लक्षात येईल. या सरकारनं विक्रमी काम केलं, विक्रमी. तुम्हाला आकडे मांडताच येणार नाही, इतके प्रचंड आकडे आहेत. आणि ठीक आहे ठीक आहे, मला त्यात जायचं नाही, मला त्यात जायचं नाही. मी शेवटी माझा वेळ संपलेला आहे, माझा वेळ संपलेला आहे सर. की या योजना, माझा वेळ संपलेला आहे. ऐका 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 ऐका, माझा वेळ संपलेला आहे. मी शेवटी वेळ संपला असला तरी चर्चा करूया. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याकडे, विजय चोरमारे कंप्लीट करू शकले नाही. निवडणुकीचा प्रचार शिगेला स्मार्ट पोहोचणार आहे. सिटीचं काय झालं सांगा. एकतरी आता स्मार्ट सिटी झाली आता का? आता ऐका, एक आश्वासनं दिली गेली, योजना राबवल्या गेल्या, एकतरी गाव त्याची चांगलं पूर्तता झालंय झाली का? की नाही, सत्ताधाऱ्यांकडनं होणार आहे. शेवटी तुम्ही काय म्हणाल? अगदी विजय चोरमारे, विजय चोरमारे. गिरीश व्यासांनी फक्त जाहिरातींवरती या तुम्ही किती देशाच्या खर्च केला जनतेवर एवढं सांगा म्हणजे बस. तुमचं आणि सरकार कपड्यावर. जाहिरातींवर किती खर्च केला? ते जाऊ. जाहिरातीवर नाही, अरे आकडे देतो तुम्हाला, आकडे या उद्या या विषयावर चर्चा. अरे मला ते आकडे नकोय. स्मार्ट मी एक आकडा सांगतो, मी एक आकडा सांगतो. तुम्ही आकडेवालेच आहात. ऐका ऐका ऐका, मी तुम्ही एक आकडे सांगतो. आकडेवालेच आहात. आम्ही लेटेस्ट आकडे सांगतोय. गेल्या महिन्याभरात म्हणजे 8 फेब्रुवारी ते 8 मार्च आचारसंहिता लागण्यापूर्वीच्या 1 महिन्यात करेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 160 ठिकाणी कोनशिला असतील, भूमिपूजन असतील, उद्घाटन पक्षाचे असतील, मेळावे, शुभारंभ असतील, सरकारी असे खर्चातून कार्यक्रम पक्षाचे केले. मेळावे. 160 त्यातल्या 36 ते 37 ठिकाणी पुन्हा पुन्हा केले allocation- 4 वर्षात. म्हणजे allocation of एका budget ठिकाणी झालंय. समजा भूमिपूजन झालं असलं तरी पुन्हा भूमिपूजन झालं. आणि त्याला आणि ते विकास आणि ऐका तर या प्रकल्पांचा विकास आकडा करतात. कितीचा आहे माहिती आहे का? हा प्रकल्पांचा अहो, जे 160 नागपूरमध्ये आहे, आशिष- 2,36,000 आशिषजी नाही. कोटी. पक्षाच्या 2,36,000 कोटी. पक्षाच्या प्रचारासाठी देशाच्या टॅक्स पेयर सारखा पैसा दुर्दैवानं यापूर्वी ठीक आहे ठीक आहे, मला सांगायचा हेतू होता. मला 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 पहिले विजय चोरमारे यांना प्रश्न विचारायचा आहे. विजय चोरमारे हे बघा, 2014 त्यांनी कितीचे उद्घाटन केली, कितीचे शुभारंभ केले, कितीची भूमिपूजन केली हे महत्वाचं नाहीये. त्याचं लोकार्पण पण 2019 पंतप्रधान केलं. म्हणून नरेंद्र मोदी हे मतदारांना सांगू पाहत आहेत, देशवासियांना सांगू पाहत आहेत की केलं तेवढं पुरेसं नाही, आणखीन करायचं आहे. त्यांनी शेवटपर्यंत सरकारी कार्यक्रम असतील, स्वतःचा पद असेल, याचा लोकांपर्यंत नेण्यासाठी उपयोग करून गेला. याला कोणी संधी साधू सुद्धा म्हणेल. पण ज्यांना मोदींविषयी एक प्रकारचं आकर्षण आहे त्यांना असं वाटतं की हा माणूस शेवटच्या दिवसापर्यंत कार्यमग्न आहे. मला वाटतं या निवडणुकीचा हाच एक्स फॅक्टर आहे. सातत्यानं काम करतोय. पुलवामा नंतर जे काही बीबीसीचं अरे शूटिंग त्यांना बोलू द्या, माझा वेळ संपलाय. ऐका, नॅशनल कॉर्पोरेट पार्क मध्ये जे काही संजय BBC लाखे साठी पाटील, shooting केलं संजय लाखे 4.5 तास, पाटील. हेच दाखवून देतं विजय की चौमारेंना बोलू द्या, priority विजय काय आहे. चौमारेंना बोलू द्या. देशाचे सैनिक ही प्रायोरिटी आहे का बीबीसीचं शूटिंग ही अरे. प्रायोरिटी आहे? हे देशाने नव्हे जगाने बघितलंय. विजय चोरमारे प्लीज बोला सर.
अरे ते तुमच्या शिवराज पाटलांना हॅलो विचारा. आशिष, मला त्यांच्या राजकीय आरोप प्रत्यारोपात जायचं अरे ऐका ना तुम्ही, माझा वेळ संपला संजय लाखे योजना पाटील. म्हणून सांगितलं आता मोदी तर एकेका योजनेचं जर हा, बोला. एकेका योजनेचं आपण पोस्टमार्टम केलं तर ते आपण जनधन योजनेचं सांगितलं. जनधन योजनेत लोकांना खाती ओपन करायला सांगितली आणि त्या खात्यात मिनिमम बॅलन्स नाही म्हणून त्यांच्याकडून 1000 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. उज्ज्वला योजनेत हे ढोल वाजवतात. उज्ज्वला योजनेत लोकांना गॅस कनेक्शन दिली, पण एका कनेक्शन नंतर गॅसचे दर एवढे वाढले की लोक गॅस खरेदी करू शकले नाहीत. त्यामुळे ते सगळे गॅस आणि त्यांचं ते सगळं पडू नये ते पुन्हा चुलीवर आलेत. एक एक योजना यांनी त्याचा गाजावाजा केला, लोकांच्यापर्यंत पोहोचवली. नोटाबंदीचे ढोल वाजवले. नोटाबंदीमुळे ते दरवर्षी 2 कोटी रोजगाराचं आश्वासन होतं, ते आश्वासन राहिलंच. पण नोटाबंदी केली, शेकडो उद्योग बंद पडले आणि हजारो लोकांना यांनी बेरोजगार केलं. म्हणजे यांच्या एकेका योजनेचे एकेका जुमल्याचं जर आपण पोस्टमार्टम करायचं म्हटलं तर ते फार प्रचंड आहे. त्यामुळेच मग शेवटी मग हे पुलवामा नंतर एअर स्ट्राईक आणि राष्ट्रवादन, पाकिस्तानला धडा शिकवायचं हे सगळं नाटक चाललेलं आहे. आणि आता जनता तेवढी दूधखुळी राहिलेली नाही. यांच्या 5 वर्षाचं पोस्टमार्टम होईल, 5 वर्षाचं कामगिरी बघूनच लोक मतदान करतील असं मला वाटतं. आणि लोकांना जर खरंच वाटलं असेल की मोदी सरकारनं काम केलंय तर ते काम करतील. आणि त्यांनी काम केलेलं नाही हे जर त्यांना पटलं की आणि विरोधी पक्ष त्यांना पटवून देण्यात यशस्वी झाले तर लोक त्यांच्या विरोधात मतदान करतील. आपण वाट बघायला पाहिजे. आपण इथं न्यायाधीशाची किंवा जनतेच्या निकालाची आत्ताच आपण त्या संदर्भात काय ठामपणे विधान करण्याचा अर्थ नाही. पण एकूण हे जे काय आहे ते 5 वर्षे एकूण या कारभारात त्यांनी जे अस्वस्थता भारतीय लोकांच्या मनात निर्माण केली. अशीच एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, लोकांना महागाई परवडली, गरिबी परवडली, पण ही रोजचं काहीतरी कुठंतरी इकडं त्याच्यावर कोणतरी गायीचं मटण घेऊन चाललाय असा आरोप करून त्याच्यावर हल्ला करणं, कुणीतरी कुठं बीप फ्रीजमध्ये ठेवले असं करून अस्वस्थता निर्माण करणं, असा देशभर 5 वर्षे यांनी अस्वस्थता निर्माण करायचं काम केलेलं आहे. तर लोकांना ही अस्वस्थता आवडत नाही. ठीक आहे मला वेगळा वाद नकोय. आणि खरंच आता ऑडिट होणार आहे. जर का आपण काउंटडाऊनचं मशीन लावलं तर आजपासून 71 दिवसांनी निकालाचा दिवस आहे. 23 मेला निकाल लागणार आहे. 23 मेला हे कळणार आहे की 17वी लोकसभा जी आगामी लोकसभा आहे ती त्रिशंकू असेल, बहुमताची असेल, कोणाचं सरकार असेल, हे 23 मेला दुपारी 12च्या दरम्यान स्पष्ट होणार आहे. तेव्हा पुढचा काळ हा निवडणुकीचा आहे. 11 एप्रिल पासून निवडणुकीचा भरगच्च कार्यक्रम सुरू होतोय. त्याच्या आधी कोणाचा पत्ता कट होतो, कोणाला उमेदवारी मिळते, कोणाला ऐन वेळी पक्षातून फेकलं जातं, ओढलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी होतील. आणि त्याचमुळं अशा पद्धतीच्या जशी शरद पवारांनी आज भविष्यवाणी केली अशा अनेक वाण्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यावर चर्चा सुद्धा करावी लागणार आहे. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. मुझे लगता नहीं कि अगली चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री होंगे.